नाशिकमधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय। एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आलेली आहे नाशकामध्ये। नाशिक दिंडोरी कोकणगाव खुर्द गावातील ही घटना आहे आणि शेळके कुटुंबातील तिघांची अज्ञातांकडून कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आलेली आहे। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रांजल, कधीची आहे घटना आणि काय तपशील मिळाले? रेश्मा, ही काल रात्री 8 ते 10 वाजेच्या सुमाराची घटना आहे। काही अज्ञात टोळक्याने इथे या गावामध्ये आले आणि या शेळके कुटुंबीय जे राहतात एका शेतामध्ये त्यांचं घर आहे, या शेळके कुटुंबियांच्या घरात जाऊन त्यांनी घरातील आई, वडील आणि मुलगा या तिघांवरती धारदार शस्त्राने, कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने त्यांच्यावरती वार करून त्यांची हत्या केलेली आहे आणि नंतर हे टोळकं फरार झालेलं आहे। या घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये खळबळ उडालेली आहे। सध्या तिथे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत, याचा शोध हा सुरू आहे। मात्र यामागील कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून दिंडोरी तालुका हा गुन्हेगारीच्या घटनांमुळे चांगलाच चर्चेत येतोय आणि या घटनेमुळे तर सध्या तणावपूर्ण वातावरण हे बघायला मिळत आहे। रेश्मा, नक्कीच प्रांजल, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।